नाही नाही, आपल्याकडे ज्या टू व्हीलर दिलेल्या आहेत रॅपिडो आणि यांना, तर त्याच्यामध्ये काय कायदेशीर कारवाई केली पाहिजे जे विना परवानगी प्रवासी वाहतूक करतात? सांगा. त्यांचं परमिट वगैरे चेक केलं पाहिजे. त्या गाडीला परमिट असतं का? नाही आहे ना त्याचा. मग त्याच्यावर काय कारवाई, कोणत्या कलमांतर्गत तुम्ही कारवाई करणार? वरिष्ठांना आम्ही सांगू ना, आता ते वरिष्ठ तुमच्याकडे नाही, तुमच्याकडे आहे ना मशीन बघू? आहे ना मशीन आहे. मग तुम्हाला कायदा नाही माहिती याचा? आहे ना, माहिती आहे ना. मग त्या कायद्याअंतर्गत कारवाई करायची आहे. चालेल ना. हां, त्याला जर परवानगी नाही आहे तर त्या कायद्याअंतर्गत परवानगी घ्या, कारवाई करा त्याच्यावरती. विचारा तुमच्या वरिष्ठांना, फोन करा. ते आता कोर्टाला गेले. आपण पाहतोय की वाहतूक पोलिसांनाच या विषयामध्ये प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. परिवहन मंत्र्यांनी फक्त परिवहन विभागाला आदेश दिले, परंतु वस्तुस्थितीमध्ये वाहतूक पोलिसांकडे देखील अशा प्रकारे कारवाई करण्याचे आदेश येण्याची आवश्यकता आहे. आणि दुर्दैव असं आहे की नवीन वाहन कायद्यानुसार जे काही उपलब्धता असते ती स्थानिक पातळीवरती त्याचे GR हे वाचणं यांना बंधनकारक केलं पाहिजे. कोणकोणते बदल आले, कोणकोणती माहिती आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे समोरच्या व्यक्ती जर प्रश्न विचारत असेल तर त्याच्याशी अरेरावीची वार्ता न करणं, संवाद कशाप्रकारे साधावा हे वाहतूक पोलिसांनी याचं देखील प्रशिक्षण घ्यावं, अशा प्रकारची देखील विनंती आम्ही या माध्यमातून करतो. आता यांनी खरं तर पेपरच्या बातम्या वाचलेल्या नाही आहेत. अनेक लोक या रॅपिडोच्या माध्यमातून अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यातला महत्त्वपूर्ण घटना ही ऐरोली पुलाच्या जवळची आहे. त्याची देखील यांना पूर्वकल्पना नाही, माहिती नाही आणि चुकीच्या पद्धतीमध्ये उत्तरं देणं हे अत्यंत दुर्दैवी आहे की यांच्याकडेच यांचा अभ्यास नाही. फक्त पावत्या फाडणे आणि चुकीच्या ठिकाणी वाहनं उभी करून पावत्या फाडणे हे देखील अत्यंत दुर्दैवी आहे. आपण पाहूया, हे धोकादायक स्पॉटवरती हे वाहन त्यांनी उभं केलेलं आहे.